नमस्कार. पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा छान जावो आणि स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. मैत्रिणींनो, सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे. मार्गशीर्ष गुरुवार तर मराठी वर्षामधला 9वा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना आणि मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा आपल्या सवाष्ण महिलांसाठी अतिशय विशेष फलदायी असा असतो. तर या दिवशी आपण महालक्ष्मीचे व्रत करून आपल्या कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावं अशी प्रार्थना करत असतो बघा. तर या व्रताच्या दिवशी आपण घट स्थापन करून शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करत असतो. तसंच शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करत असतो. तर या व्रताचे नियम आणि पूजा पद्धत आपण या ठिकाणी जाणून घेऊ. त्याचबरोबर अनेक लोकांना प्रश्न असतो की हे व्रत फक्त महिलाच करू शकतात का, पुरुष करू शकतात की नाहीत, किंवा हे व्रत चालू असताना सुतक वगैरे आलं तर काय करायचं, किंवा स्त्रियांना मासिक धर्म आला तर अशा वेळी आपण व्रत कसं करायचं, या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मैत्रिणींनो विसरू नका. तर सर्वप्रथम आपण काय करायचं आहे बघा. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून सुरुवात करायची असते या व्रताला आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं. तर यंदा 4 गुरुवार येत आहेत बघा. तर या 4 गुरुवारमध्ये आपण जर कोणत्या कारणास्तव मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत करण्यास आपल्याला जमलं नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून तुम्ही सुरू करू शकता व व्रताची सांगता मात्र आपल्याला मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करायचे आहे. तर व्रताचे उद्यापन करावयाच्या दिवशी तुम्ही 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिकांना घरी बोलवून त्यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावून मनोभावे नमस्कार करायचा आणि नंतर पूजा, आरती, कहाणी करून प्रसाद म्हणून फळ आणि महालक्ष्मी व्रतकथा पोथीची एक प्रत प्रत्येकीला द्यायची असते. तर आता दुसरा प्रश्न म्हणजे हे व्रत पुरुष करू शकतात का? तर हो, पुरुष हे व्रत करू शकतात आणि हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी कुंकू व्हायचं आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावे त्यांना नमस्कार करायचा. दिवसभर उपवास करून पुरुषांनी सुद्धा दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळीच उपवास हा सोडायचा आहे. फक्त पोथी वाचणं कंपल्सरी आहे बघा. पोथी वाचणं गरजेचं आहे. पोथी वाचली नाहीत जर तुम्ही तर या उपवासाचे फळ तुम्हाला मिळणार नाही. म्हणून स्त्रिया किंवा पुरुष हे दोघंही हे व्रत करू शकतात, पण ही पोथी वाचणं खूप महत्त्वाचं आहे. तसंच जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी ब्राह्मणाला शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही आशीर्वाद घेऊ शकता. तसंच सायंकाळची गायीची पूजा करून गोग्रास द्यायचा. तसंच व्रत करणाऱ्या व्यक्तीने मनाने आनंदी आणि शरीराने शुद्ध असणं आवश्यक असतं. मग त्यामध्ये ती महिला असो किंवा पुरुष असो. गुरुवारी व्रत करताना चित्त आपलं शांत व आनंदी वृत्ती असावी. तसंच सर्वांशी आपण प्रेमानं वागायचं, प्रसन्न राहायचं. काही कारणामुळे आपल्याला गुरुवारी पूजा, आरती, कहाणी करणं शक्य नसेल तर तुम्ही काय करू शकता बघा. जर तुम्हाला सुतक वगैरे आलं असेल तर अशा वेळी तुम्ही ते दुसऱ्यांकडून करून घेऊ शकता, पण उपवास मात्र तुम्हाला स्वतःच करायचा आहे. व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी पूजा, आरती, कहाणी आपली पोथी वाचून झाल्याच्या नंतर महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवायचा आणि सर्व कुटुंबियांसोबत आपण भोजन करायचं. तर या व्रतामध्ये तुम्ही काय काय खाऊ शकता? तर या व्रतामध्ये तुम्ही फळे, दूध, अशा प्रकारे खिचडीसुद्धा तुम्ही या उपवासामध्ये खाऊ शकता. आता पूजा पद्धत कशी आहे हे पाहूयात आपण. तर हे व्रत करत असताना घरातील पूजेची जागा, ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहोत ती जागा सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यायची. रांगोळीनं स्वस्तिक काढून घ्यायचं. त्याच्यावरती एक पाट किंवा चौरंग मांडायचा. त्या चौरंगाच्या बाजूला सभोवताली रांगोळी काढायची आणि मध्यभागी थोडे तांदूळ किंवा गहू वर्तुळाकार पसरवा. जर तुम्हाला
अष्टदल कमल काढणं शक्य असेल तर ते काढा आणि त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं. एक तांब्याचा कलश स्वच्छ करून कलशाच्या बाहेरच्या बाजूंना हळदी कुंकवाची बोटे ओढायची. तसंच त्या कलशामध्ये पाणी भरायचं. एक नाणं, एक सुपारी आणि थोड्या दुर्वा घालायच्या आणि एक मोती घालायचा. तसंच त्या कलशाच्या तोंडावरती 5 तऱ्हेच्या झाडांच्या 5 ढाळ्या किंवा आंब्याच्या झाडांची पानं आपण त्याच्यावरती ठेवायची आणि त्याच्यावरती नारळ ठेवायचा. आता हा नारळ ठेवताना त्याची शेंडी वर करायला विसरू नका. हा नारळ तुम्ही शेंडी वर करूनच ठेवा. तसंच तांब्याला चौरंग पाटावर पसरवलेल्या तांदळाच्या किंवा गव्हाचा आपण जे वर्तुळ बनवले किंवा अष्टदल कमल बनवले त्याच्यावरती मधोमध ठेवायचा. श्री महालक्ष्मी देवीचं चित्र किंवा मूर्ती किंवा स्फटिक श्रीयंत्र असल्यास चित्र न ठेवता त्याची स्थापना करायची. त्याच्यासमोर आपण विडा ठेवायचा. विड्यामध्ये खारीक, बदाम आणि इतर फळं थोडीशी ठेवायची. 4 ते 5 फळं तुम्ही ठेवू शकता. खडीसाखर किंवा गूळ ठेवून जवळ गणेशरूपी सुपारीसुद्धा आपण मांडायची आहे. त्याच्याजवळ एक नाणं ठेवायचं. हे नाणं उद्यापनानंतर आपण काय करायचं बघा, पूजनास घ्यायचं आणि उद्यापनानंतर तिजोरीत किंवा आपल्या कपाटात सांभाळून ठेवायचं. पूजेची संपूर्ण मांडणी केल्यानंतर स्वतः सर्वप्रथम आपण आचमन करून घ्यायचं. श्री महालक्ष्मी मातेची पंचोपचार पूजा करायची. नैवेद्यासाठी केळे तसेच इतर फळं ठेवायची आणि एका वाटीत दूधसुद्धा नक्की ठेवा तुम्ही. श्री महालक्ष्मी व्रताची कथा जर तुम्ही भक्तिभावानं वाचली किंवा श्रवण केली तर त्याचा फळ तुम्हाला नक्कीच मिळतं. नैवेद्य दाखवल्यावर महालक्ष्मी देवीसमोर आपण हात जोडून बसायचं आणि त्याच्यानंतर श्री महालक्ष्मी अष्टकम सुद्धा आपण म्हणायचं आहे. आपल्या मनातील इच्छा आपण देवीला प्रार्थना करताना सांगायची आणि मग आरती करायची. संध्याकाळी श्री महालक्ष्मी देवीची पंचोपचार पूजा करून झाल्याच्या नंतर गोड पदार्थांचा नैवेद्य आपण देवीला अर्पण करायचा. या नैवेद्यामध्ये सहसा खीर, पुरी, बटाट्याची भाजी, डाळ भात असा नैवेद्य असावा. तसंच संध्याकाळी आपण गायीसाठी वेगवेगळे नैवेद्यसुद्धा काढून सर्व कुटुंबीय गायींना पण आपण तो दुसऱ्या दिवशी देऊ शकता. जर तुम्हाला त्या दिवशी देणं शक्य नसेल तर तुम्ही ते दुसऱ्या दिवशीसुद्धा देऊ शकता. आणि नैवेद्य काढून झाल्याच्या नंतर कुटुंबियांसोबत आपण आनंदानं जे भोजन करायचं आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची बघा. तर उत्तर पूजा कशी करायची तर सकाळी स्नान केल्यावर सर्वप्रथम आपण ज्या ठिकाणी पूजा मांडलेली आहे त्या देवीला आपण हळदी कुंकू, अक्षदा, फुलं व्हायची आणि त्याच्यानंतर मनोभावे असा नमस्कार करायचा. आपली काही इच्छा असेल ती मागायची आणि त्या तांब्यातील ढाळे आपण निरनिराळ्या 5 ठिकाणी ठेवून द्यायचे आणि तांब्यातलं जे पाणी आहे ते नदी, विहिरी, तलाव या ठिकाणी ओतायचं. जर आता शहरामध्ये आपल्याला ते शक्य नसतं म्हणून आपण शहरामध्ये काय करायचं, आपलं तुळशीचं वृंदावन असतं ना, त्या तुळशीच्या वनामध्ये ते आपण पाणी ओतायचं. नंतर पूजा केलेल्या ठिकाणी हळदी कुंकू व्हायचं आणि श्री महालक्ष्मी देवीचं स्मरण करून तिला नमस्कार करायचं. असं आपल्याला 4 गुरुवार, आता यावर्षी 4 गुरुवार आहेत म्हणून 4 गुरुवारी असं आपल्याला अशा प्रकारे व्रत करायचं आहे आणि 4थ्या गुरुवारी या व्रताचं आपल्याला उद्यापन करायचं आहे. आता उद्यापन करत असताना तुम्ही 7 सवाष्णी किंवा 7 कुमारिकांना बोलवू शकता. त्या कुमारिकांना तुमची इच्छा असेल तर तुम्ही जेवण त्यांना भोजन करू शकता आणि त्याचबरोबर एक फूल, फळ आणि महालक्ष्मी व्रताची पोथी तुम्ही त्यांना नक्की द्या आणि अशा प्रकारे तुम्ही उद्यापन करून घ्या. तर अशी ही छोटीचं महालक्ष्मी व्रत जो कोणी व्यक्ती करतो त्याच्या सर्व इच्छा महालक्ष्मी माता पूर्ण करते आणि महालक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये नांदत राहतो. तर आजची ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते. आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.